नमस्कार मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की सीएससी वरून एनएसडीएल पॅन कार्ड हे कसं बनतं. सगळ्यात पहिले आपण डिजिटल सेवा या पोर्टलवर यायचं. आपला डिजिटल सेवाचा इथे आयडी पासवर्ड टाकून आपण लॉग इन करून घ्यायचं. सगळ्यात पहिले आपण इथे आयडी टाकून घेणार आहोत. आपण इथे युजर नेम आणि पासवर्ड टाकून घेतला, त्याच्यानंतर कॅप्चा हा जसा तसा भरून घ्यायचा. कॅप्चा भरून झाल्यानंतर साइन इन या बटनावर टिक करायची. टिक केल्यानंतर इथं तुम्हाला लॉग इन ऑप्शन दिसतं, इथं लॉग इनवर टिक करायचं. लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारे आपलं लॉग इन झालेलं आहे सीएससी मध्ये. सीएससी मध्ये लॉग इन झाल्यानंतर हे क्लोज करून द्यायचं. त्याच्यानंतर तुम्ही इथे बघा, तुम्ही सगळ्यात पहिले तुमचा बॅलन्स चेक करून घ्यायचा. बॅलन्स हा किती आहे? बॅलन्स हा आपल्याला 200 रुपयाच्या वरती पाहिजे असतो. म्हणजे कसं आपले 97 रुपये हे NSDLच्या पोर्टवरून कट होतात, पण आपल्याला 100 रुपये हा बॅलन्स वॉलेटमध्ये ॲड ठेवायला पाहिजे. त्याच्यामुळे आपण 100 रुपये कमीत कमीत आपल्या वॉलेटमध्ये असले पाहिजे. तर सगळ्यात पहिले आपण इथे सर्च करू. इथे सर्च बॉक्समध्ये NSDL पॅन सर्व्हिस हे ऑप्शन आलेलं आहे, इथे टिक करायचं. टिक केल्यानंतर तुम्हाला इथे बघा ऍप्लिकेशन अलॉटमेंट असं दिसतं. इथे आपलं लॉग इन डिजिटल सेवा कनेक्ट या बटनावर टिक करायचं. टिक केल्यानंतर तुम्हाला बघा असा इंटरफेस दिसतो. त्याच्यामध्ये तुम्हाला ऍप्लिकेशन डिटेलमध्ये 3 ऑप्शन असतात. एक न्यू ऍप्लिकेशनसाठी असतं, पॅन अपडेटसाठी असतं आणि एक ड्राफ्ट ऍप्लिकेशन असतं. ड्राफ्ट ऍप्लिकेशनमध्ये आपलं जे पॅन कार्ड आपलं बनून झालं पण त्याचं सबमिट झालं नाही, ते पॅन कार्ड आपलं इथे दिसतं. ते पॅनचं ऍप्लिकेशन आपलं इथे दिसतं. तर सगळ्यात पहिले बघा आपण नवीन ऍप्लिकेशन करणार आहोत, तर आपण न्यू पॅन ऍप्लिकेशनवर जायचं. त्याच्यानंतर आपल्याला 2 मोड दिलेले त्यांनी. इथं स्कॅन बेस्ड डॉक्युमेंट आहे आणि इथं ई-केवायसी मोड आहे. स्कॅन बेसमध्ये आपल्याला सही, फोटो आणि आधार कार्डची PDF ही इथे अपलोड करावी लागते. त्याच्यानंतर ई-केवायसी मोडमध्ये आपल्याला फक्त आधार कार्डचा OTP किंवा बायोमेट्रिक थंब घेऊन आपण प्रोसेस कंप्लीट करू शकतो. तर आपण स्कॅन बेस्ड डॉक्युमेंटवर करणार आहोत. सगळ्यात पहिले आपण इथे सिलेक्ट ऍप्लिकेशन टाईपमध्ये जायचं. इथे पॅन न्यू इंडियन सिटीजन 49 हे या बटनावर टिक करायचं. त्याच्यानंतर कॅटेगरी सिलेक्ट करायची. कॅटेगरी इंडिव्हिज्युअलच ठेवायची. त्याच्यानंतर पॅन टाईप, तुम्हाला पॅन कार्ड हे फिजिकल आणि ई पॅन पाहिजे असेल तर पहिलं ऑप्शन घ्यायचं. फक्त ई पॅन कार्डची कॉपी पाहिजे असेल तर ई पॅन ठेवायचं. फिजिकल पॅन कार्डमध्ये तुम्हाला पोस्टाने घरी पण येतं आणि ईमेल ID वर पण येतं आपल्या. आणि येथे कस्टमरचं नाव हे टाकून घ्यायचं. ॲज पर आधार कार्ड प्रमाणे नाव टाकून घ्यायचं. जसं आधार कार्डवर नाव आहे तसं नाव टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर कस्टमरचा डेट ऑफ बर्थ हे टाकून घ्यायचा. डेट ऑफ बर्थ टाकताना तुम्ही सगळ्यात पहिले महिना टाकायचा. त्याच्यानंतर तुम्ही डेट टाकायची. त्याच्यानंतर तुम्ही साल टाकायचा. त्याच्यानंतर तुम्ही खाली यायचं. इथे कस्टमरचा मोबाईल नंबर हा टाकून घ्यायचा. इथे कस्टमरचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID हा प्रॉपर टाकून घ्यायचा. त्याच्यानंतर तुम्ही आय ॲग्री याच्या बटनावर टिक करायचं. त्याच्यानंतर सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर तुम्हाला बघा अशा पद्धतीला प्रिव्ह्यू दिसतो. त्याच्यानंतर आपण आपलं प्रोसीड टू पे करून घ्यायचं. प्रोसीड टू पेमेंट केल्यानंतर इथं तुमचा CSCचा पासवर्ड असतो, तो पासवर्ड आपण इथे टाकून घ्यायचा. पासवर्ड टाकून झाल्यानंतर व्हॅलिडेट करायचं. व्हॅलिडेट केल्यानंतर इथे तुम्ही वॉलेटचा आपला पिन टाकून घ्यायचा. वॉलेटचा पिन टाकून झाल्यानंतर पे या बटनावर टिक करायची. आपण 97 रुपये 12 पैसे हे पेड करणार आहोत. पे झाल्यानंतर त्याच्यानंतर प्रोसीड टू NSDL पोर्टल या ऑप्शनला टिक करायचं. टिक केल्यानंतर बघा तुम्हाला असं इंटरफेस दिसतो. इथे तुम्ही ना जो VLE असतो CSCचा, त्याचा इथं रजिस्टर्ड केलेलं पाहिजे असतं. त्याचा इथं रजिस्टर्ड मोबाईल नंबर टाकून घ्यायचा VLEचा बरं का. त्याच्यानंतर इथं सबमिट या बटनावर टिक करायचं. आता तुम्हाला VLEला OTP आलेला असेल, तो OTP त्याने येथे टाकून घ्यायचा. OTP आपण येथे टाकून घेतला आहे. OTP टाकून झाल्यानंतर सबमिट या बटनावर टिक करायचं. सबमिट या बटनावर टिक केल्यावर अशा पद्धतीने आपल्याला NSDLचा फॉर्म हा ओपन झालेला आहे. सगळ्यात पहिले आपण इथं NSDL न्यू पॅन हे जसं तसं दिसतं. इंडिव्हिज्युअल कॅटेगरी आपण सिलेक्ट केली. त्याच्यानंतर आधार नंबर हा जसा तसा टाकून घ्यायचा. आधार नंबर हे सर्व 12 आकडे टाकून घ्यायचे. सगळ्यात पहिले कस्टमरचे आधार नंबरचे पहिले 4 डिजिट टाकायचे. दुसऱ्या बॉक्समध्ये 4 डिजिट, तिसऱ्या बॉक्समध्ये पण 4 डिजिट. त्याच्यानंतर आधार कार्डवर जसं नाव आहे तसं ॲज इट इज इथे नाव टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर कस्टमर मेल फिमेल जे असेल ते इथे टाकून घ्यायचं. श्री, श्रीमती, कुमारी, मुलगी असेल तर कुमारी ठेवायचं. त्याच्यानंतर इथं ॲज पर आधार कार्ड प्रमाणे लास्ट नेम पहिले टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर फर्स्ट नेम टाकायचं. त्याच्यानंतर मिडल नेम टाकायचं.
त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ ही आलेली आहे कारण की आपण ही आधी टाकलेली आहे. त्याच्यानंतर जेंडर सिलेक्ट करून घ्यायचं. जेंडर सिलेक्ट केल्यानंतर इथं बघा हा इथं चेक बॉक्स असतो त्याच्यावर टिक करायची. चेक बॉक्सवर टिक केल्यानंतर तुम्ही थोडं बघा खाली यायचं. खाली आल्यानंतर इथं तुम्हाला सबमिट या बटनावर टिक करायची. सबमिट या बटनावर टिक केल्यानंतर तुम्ही नेक्स्ट पेजला चालले असाल. नेक्स्ट पेजला आपण आलेलो आहे. आता इथे आपले नाव वगैरे व्हेरीफाय करून सगळे नाव व्यवस्थित व्हेरीफाय करून घ्यायचं. व्हेरीफाय केल्यानंतर तुम्ही परत इथे नेक्स्ट या बटनावर टिक करायची. नेक्स्ट या बटनावर टिक केल्यानंतर जर कस्टमर हा सिंगल पॅरेंट असेल तर एस करायचं. त्याच्यात फक्त एस करायचं आणि आई वडील दोघं असेल तर इथे नो करायचं कारण की आपल्याला पॅन कार्डवर फक्त फादर नेम हे मेंडेटरी असतं. फादर नेमचं इथे लास्ट नेम टाकून घ्यायचं, फर्स्ट नेम टाकून घ्यायचं, त्याच्यानंतर मिडल नेम टाकायचं. सेम परत एकदा पुन्हा एकदा तुम्ही टाईप करून घ्यायचं. इथे फादर नेमचं लास्ट नेम, फर्स्ट नेम आणि मिडल नेम, त्याच्यानंतर हे सोडून द्यायचं. त्याच्यानंतर इथे टिक असती फादर नेमची. आपल्याला पॅन कार्डवर कोणाचं नाव पाहिजे तर फादर नेम का मदर नेम. ज्याला फादर नेम पाहिजे त्याने फादर नेम कंपल्सरी ठेवायचं. ज्याला मदर पाहिजे ते मदर ठेवू शकता पण फादर नेम हे कंपल्सरी असतं. त्याच्यानंतर तुम्ही नेक्स्ट पेज या बटनावर टिक करायची. नेक्स्ट पेजवर टिक केल्यानंतर तुम्हाला इथं पॅन कार्ड हे फिजिकली रेकॉर्ड आहे का तर तुम्ही येस करायचं. त्याच्यानंतर सोर्स ऑफ इन्कम दिलेलं इथं सॅलरीचं इन्कम भेटती, ऑदर भेटती किंवा नो इन्कम असेल तर तुम्ही नो इन्कम करा. त्याच्यानंतर इथं कस्टमरचा मोबाईल नंबर, ईमेल आयडी आलेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही ॲड्रेस हा ऑफिसवर राहता की रेसिडेन्सला राहता. तुम्ही रेसिडेन्सला राहता तर इथं टिक करायचं रेसिडेन्स. त्याच्यानंतर इथं पत्ता हा व्यवस्थित टाकून घ्यायचा. पत्ता टाकताना फ्लॅट नंबर, रूम नंबर, त्याच्यानंतर बिल्डिंगचं नाव, रोड, एरिया, लोकॅलिटी आणि तुमचा जिल्हा. त्याच्यानंतर आपला कंट्री सिलेक्ट करून घ्यायची. कंट्रीमध्ये आपला इंडिया येणार. इंडिया आल्यानंतर आपण स्टेट आपला महाराष्ट्र टाकायचा. स्टेट आपला महाराष्ट्र टाकून घ्यायचा. स्टेट टाकल्यानंतर तुम्ही इथं पिनकोड टाकायचा. पिनकोड टाकल्यानंतर तुम्ही इथं अपॉइंटिंग रिप्रेझेंटेटिव्ह लायसन्स विचारलं आहे ही की हे फक्त मायनोच्या केसमध्ये एस होतं. ॲज इट इज हे नोच ठेवायचं. त्याच्यानंतर तुम्ही नेक्स्ट या बटनावर टिक करायचं. त्याच्यानंतर तुम्ही इथं सेव्ह अँड ड्राफ्टवर टिक करून घ्यायचं. तुमचा डेटा हा सेव्ह होऊन जातो. त्याच्यानंतर तुमचा एरिया, ए कोड आणि रेंज कोड हा विचारलेला जातो. तर तो टाकताना तुम्ही सगळ्यात पहिले इंडियन सिटीजनवर टिक करायची. इंडियन सिटीजनवर टिक केल्यानंतर इथं तुम्ही तुमचा स्टेट सिलेक्ट करून घ्यायचा. स्टेट सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही एओ कोड टाकून घ्यायचा. एओ कोड सिटी टाकल्यानंतर तुम्हाला दोन प्रकारचे एओ कोड दिसते. कोणत्या पण एका एओ कोडवर तुम्ही टिक करायचा. जो तुमच्या जवळचा लागत असेल तर आपल्या इथं हा लागतो त्याच्यामुळे आपण याच्यावर टिक करून घ्यायचं. इथं ऑटोमॅटिक इथं वरती एओ कोड, एओ टाईप आलेलं असतं. त्याच्यानंतर तुम्ही नेक्स्ट या बटनावर टिक करायचं. नेक्स्ट या बटनावर टिक केल्यानंतर बघा तुम्हाला प्रूफ ऑफ आयडेंटिटी आधार कार्ड, प्रूफ ऑफ ॲड्रेस आधार कार्ड आणि प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ हे आधार कार्ड लागतं. हे तिघं आयडी प्रूफ आपण ऍड केल्यानंतर इथं तुम्ही बघा आपल्याला फोटो आणि साईन अपलोड करून घे. सगळ्यात पहिले आपण फोटो अपलोड करणार आहे. फोटो अपलोड करताना तुम्हाला हा त्याच्या साईज प्रमाणेच टाकायचे. इथे त्याची साईज दिलेली बघा फोटोची. फोटो हा 200 DPI मध्ये कलर पाहिजे. त्याची डिमेन्शन ही 3.5 ते 2.5 इंच पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला सांगतो मी. सगळ्यात पहिले तुम्ही फोटोला टिक करायचं. फोटोला टिक केल्यानंतर राईट क्लिक करून एडिटमध्ये पेंटमध्ये न्यायचं. पेनमध्ये नेल्यानंतर तुम्ही इथं रिसाईज या बटनावर टिक करायचं. पिक्सेलवर टिक करायचं. ही टिक काढून घ्यायची. टिक काढून झाल्यानंतर तुम्ही 160 बाय 200 अशी साईज ठेवायची आणि ओके करायचं. ओके केल्यानंतर परत आपल्या पॅनच्या फॉर्मवर यायचं. त्याच्यानंतर तुम्ही बघा आपली साईज इथे 11 KB झालेली आहे आणि तुम्ही डबल टिक करून घ्यायचं. डबल टिक करून झाल्यानंतर अपलोड फॉर्म या ऑप्शनला टिक करायचं. बघा इथं फोटो अपलोड झाला आहे. त्याच्यानंतर आपण सही अपलोड करा. सहीसाठी पण सेम प्रोसेस आहे. त्यासाठी तुम्ही सहीवर टिक करायचं. सहीवर टिक केल्यानंतर एडिट बटनावर टिक करायचं. एडिट बटनावर टिक केल्यानंतर त्याची साईज ही 400 बाय ते 250 ठेवायची. त्याच्यानंतर सेव्ह करून परत ती सही तुम्ही अपलोड करून द्यायची. फोटो आणि सही आपण अपलोड केली आहे. त्याच्यानंतर आपल्याला आधार कार्ड इथे अपलोड करायचं. आधार कार्ड अपलोड करताना तुम्हाला 300 KB च्या आतच त्याची PDF पाहिजे. फक्त PDFच येते अपलोड होती. आपण आपली PDF इथं निवडून घेऊ. आपली PDF येते आपली बघा 250 KB च्या आत आहे. म्हणजे 300 KB च्या आत आहे. तर आपण इथे अपलोड करून घ्यायची. अपलोड इथं टिक केल्यानंतर इथं अपलोड या बटनावर टिक करायचं. तर आपली PDF येते बघा अपडेट झाली. त्याच्यानंतर प्लेस तुम्ही जिथून आपलं फॉर्म अप्लाय करत असाल तिथं नाव टाकायचं आणि त्याच्यानंतर ही डेट ऑटोमॅटिक आलेली आहे. त्याच्यानंतर तुम्ही सबमिट या बटनावर टिक करायचं.
सबमिट या बटनावर टिक केल्यानंतर तुम्हाला परत एकदा फॉर्म हा बघून घ्यायचा, जसा व्यवस्थित भरला आहे की नाही, काय मिस्टेक वगैरे असं ते तुम्ही चेक करून घ्यायचं. त्याच्यानंतर नंतर हे चेंज होत नाही. एकदा तुम्ही सबमिट केल्यानंतर चेंज होणार. मोबाईल नंबर, ईमेल आयडी, पत्ता वगैरे प्रॉपर तुम्ही एकदा चेक करून घ्यायचा. चेक केल्यानंतर बघा फोटो, सही, तुम्ही आधार कार्ड अपलोड केलं ते इथे दिसतं. त्याच्यानंतर कन्फर्म या बटनावर टिक करायचं. कन्फर्म बटनावर टिक केल्यानंतर आपली इथं प्रोसेस झालेली असते. इथं आपण आता OTP बेस कस्टमरकडून OTP घेणार आहोत. इथं OTP बेस साईन करायचं. तर OTP बेसवर टिक करायची. टिक केल्यानंतर बघा तुम्ही बायोमेट्रिक पण करू शकता आणि OTP घेऊ शकता. आपण OTP वर टिक केला आहे, तर आधी इथे बघा टिक बॉक्स करून घ्यायचं. इथे कस्टमरचा आधार नंबर टाकून घ्यायचा. आपण इथे कस्टमरचा आधार नंबर टाकून घेतला आहे आणि आता आपण सेंड OTP या बटनावर टिक करायचं. टिक केल्यानंतर कस्टमरच्या रजिस्टर्ड आधार कार्डच्या मोबाईल नंबरवर एक OTP गेला आहे. तो OTP आपण येथे टाकून घ्यायचा. OTP आपण इथे टाकून घेतलेला आहे. OTP टाकून झाल्यानंतर व्हेरीफाय OTP या बटनावर टिक करायचं. त्याच्यानंतर तुमचं आज हा सक्सेसफुली व्हेरीफाय झालेला आहे. व्हेरीफाय झालेला आहे. बघा व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला सबमिट असं रिसिप्ट आले असेल. पॅन कार्डची रिसिप्ट हे कस्टमरच्या ईमेल आयडी वर सक्सेसफुल पोहोचली जाते. रिसिप्ट आणि फॉर्म हा कस्टमरच्या ईमेल आयडी वर चालला जातो. त्याच्यानंतर आपल्याला पॅन कार्ड हे पोस्टाद्वारे 15 ते 20 दिवसात घरी येऊन जातं आणि सॉफ्ट कॉपी 4 ते 5 दिवसात मोबाईलवर येऊन जाते. धन्यवाद मित्रांनो. आपला व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.